वादग्रस्त वक्तव्यांवरून मंत्री नितेश राणे यांना समज दिली जावी अशी विनंती शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। फडणवीस यांनी देखील नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं ठरवलंय, तर दुसरीकडे नारायण राणे यांनी देखील त्या वक्तव्याबद्दल नितेश राणेंना समज दिली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। बाप म्हणणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मुख्यमंत्री बाप नव्हे तर राज्याचा सेवक असतो अशा शब्दात वडील नारायण राणे यांनी पुत्र आणि मंत्री नितेश राणे यांची कान उघाडणी केली आहे। याआधीच आपण महायुतीमध्ये असल्यानं जपून बोला असा सल्ला भाजपच्या मंत्री राणेंना शिंदेंच्या सेनेचे आमदार आणि त्यांचे थोरले बंधू निलेश राणे यांनी दिला होता। किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिरून दे, 4 दिवसाची चांदणी आहे, कळेल हळू टप्प्याटप्प्याने काय होणार आहे। बाप म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचा शेवटी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं, मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। तीच समज मी नितेशला दिलेली। त्यामुळे वादाचा मुद्द्यावरून हा वाद सुरू झाला नाही, संपला। स्थानिक कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे। त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांची चर्चा केलेली आहे। त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता। मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो, त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये। त्यांनीही ते मान्य केलेलं आहे। दुसरीकडे राणेंच्या वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला डिवचलंय। ठाण्यात ठाकरे गटानं बॅनर लावत त्यावर देवेंद्र गंगाधर फडणवीस माझे बाप नाहीत, मी तुषार रसाळ असून माझे वडील कैलासवासी दिलीप रसाळ हेच जन्मदाते बाप आहेत असं बॅनरवर लिहिलंय। गल्लीछाप भाषण, गल्लीछाप बोलणं, कोणाशी कशा पद्धतीनं बोलणं और त्याचे संस्कारच नाही दिसत ना। ठीक आहे, आपण वेगळ्या पक्षात काम करत असू, परंतु मोठ्याचा आदर केला पाहिजे, तर मानायला पाहिजे ना। ते संस्कार त्यांच्याकडे दिसत नाही ना। कुठं देतो काही बोलतो तो नितेश राणे, धनंजय म्हणतो काय देवेंद्र फडणवीस माझा बाप आहे म्हणतो, काय गोष्टी आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांसह नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याला चूक ठरवलाय। मात्र सत्ताधाऱ्यांमध्येच वक्तव्य चूक की बरोबर यावरून संभ्रम आहे। याआधी शिंदेंचे आमदार आणि नितेश राणेंचे बंधू निलेश राणे यांनी आपण महायुतीत आहोत, जपून बोला असा सल्ला देत ते विधान महायुतीसाठीच होतं हे स्पष्ट केलंय। दुसरीकडे फडणवीस सगळ्यांचे बाप म्हणून मुख्यमंत्री पदावर बसले आहेत हे विधान आमच्यासाठी नव्हे तर ठाकरे गटासाठी होतं असं म्हणत शिंदेंचे आमदार भरत गोगावले यांनी अप्रत्यक्ष समर्थन केलंय। आणि फडणवीसांनी नितेश राणेंना समज द्यावी असं शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। आपल्याला महायुतीमध्ये सगळं चांगलं पाहिजे, त्याच्यासाठी एक हक्क आहे माझा, त्या हक्कानुसार मी बोललो। मला जेवढा नितेश वडिलांप्रमाणे रिस्पेक्ट देतो त्या अधिकारामुळे मी बोललो। त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की वडले तिथे उभाटायचे काही लोक होते, त्यांना उद्देशून मी बोललो। बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं। कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आमचे गुलाबराव, दादा भुसे आम्ही सर्वच होतो। तेव्हा त्याला विचारलं, काय रे तू असं कसं बोलला, तेव्हा त्यांनी तो खुलासा केला। आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर काही मंत्री चुका करत असतील तर त्या बाबतीत त्यांना समज द्यायला, त्यामुळे जर ते बोलू शकतात तर आम्ही काही बोलू शकतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये बेबनाव होऊ शकतो। राणेंच्या बापवाल्या वक्तव्यावरून संभ्रमाची हीच अवस्था भाजपमध्ये आहे। मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो तर जनतेचा सेवक असल्याची प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे। दुसरीकडे फडणवीस पालकाच्या भूमिकेत असून महायुती सरकार बापाच्या भूमिकेत काम करत असल्याचं वक्तव्य रत्नागिरीतील भाजपचे सरचिटणीस विक्रांत पाटील करतायत। आणि फडणवीस सगळ्यांचे बाप म्हणून मुख्यमंत्री पदावर बसले आहेत हे राणेंचं वक्तव्य भाजपच्या भूमिकेला पूरक असल्यानं त्यात विखेंना काहीही गैर वाटत नाही।
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. आपण महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे. त्यांनी आता जी भूमिका नितेशजींनी मांडलेली आहे ही नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे. आता नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहेत. सर्व शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल. बाप म्हणणं चुकीचं आहे. शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो. महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं नेतृत्व म्हणजे आदरणीय फडणवीस साहेब आहेत. नेहमी ते पालकाच्या भूमिकेत राहून या महाराष्ट्राची काळजी करतात. महायुतीचं सरकार आहे हे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पालकाच्या भूमिकेत, बापाच्या भूमिकेत त्या ठिकाणी काम करतंय. शेवटी बाप म्हणजे पालकत्वाचं स्वरूप आहे. नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच आणि शेवटची वेळ नाही. मात्र त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर सारवासारव करताना सत्ताधाऱ्यांचीच अनेकदा दमछाक झाली आहे. त्यांचा म्हणण्याचा अर्थ जो होता, म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, पण ते बाप वगैरे निघाला आहे तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मन दुखले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी खरं तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मतभेद निर्माण झाले. मला असं एखादा शब्द असा बोलू नये की तो बाण ठरेल आणि तो बाण कुणाच्या जिव्हारी लागेल. आणि जेव्हा मोठा पक्ष असतो त्यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राहायचं असतं. मोठ्या भावांनी लहान भावांना सांभाळून घ्यायचं असतं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.